All of you please come this side. So guys, amazing. अशा ठिकाणी आपण आज आलेलो आहोत मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये, जिथून तुम्हाला पूर्ण मुंबई दिसते. 7 islands. Wrong answer. There were 23 islands. Okay. And let's look at it from the top. You can see over there, that is the coat of arms of the this thing, municipal corporation. Yeah. So guys, तुम्ही विचार नाही करू शकत आता मी कुठे बसलोय. हे पार्लिमेंट. सो हे गाईज, गुड आफ्टरनून. मी आणि शिवांश आज दोघं आम्ही स्वागत करतोय तुमचं सगळ्यांचं यूट्यूब चॅनल निलेश बंबाडकर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. सो आज मी स्वागत करतोय VT स्टेशनवरून. आज आहे सॅटर्डे आणि दुपारचे ऑलमोस्ट 2:30-3 झालेत. आणि VTला येण्याचं कारण म्हणजे आज आपण पहिल्यांदा बघणार आहोत BMC हेडक्वार्टर, म्हणजे मुंबई महानगरपालिकेची जी बिल्डिंग आहे VT स्टेशनच्या बाहेर, ती आतून बघणार आहोत. सो हेरिटेज वॉक बघणार आहोत. याच्यामध्ये काय काय बघायला मिळणार ते मलाही माहीत नाही. पहिल्यांदा मी चाललो, इतक्या वेळा गेलो आहे इथून, पण फक्त तिथे सेल्फी काढल्यात, फोटो काढल्यात, पण कधीच आतून ती बिल्डिंग बघितली. सो पहिल्यांदा म्हणजे BMCची बिल्डिंग बघणार आतून. आणि त्याची तिकीट जवळपास 350 रुपये पर हेड आहे. महिनाभर आधी तिकीट मी काढली होती. सो जास्त वेळ न दवडता चला आपण जाऊया. 2:45 झालेत, आपल्याला 2:45ला पोचायचं होतं. सो आता समोर 2 मिनटात आम्ही पोचू तिकडे. इथे मॅकडीमध्ये जरा दुपारचा लंच केला. सो मी, शिवांश, वृषाली आणि पुष्कर आहे. सो चला जाऊया बघायला या हेरिटेज वॉकमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय. चला. सो बघू शकताय तुम्ही गाईज, हे आहे समोर VT स्टेशन आणि त्याच्या अगदी अपोजिटला या साईडला आहे BMC बिल्डिंग, ही समोर इथे याच्या मागे. आणि तिथे आपल्याला जायचं आहे. आणि इथे आहे मॅकडॉनल्ड्स. इथे आता आम्ही जस्ट खाल्लं, म्हणजे लंच केलं आणि आता जाऊ तिथे. सो चला, 3चा शो आहे, 3 ते 5 कसा आहे. सो लेट्स गो देअर. सो गाईज तुम्ही बघू शकताय म्हणजे BMC बिल्डिंग, मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय. आणि आपल्याला इथेच जायचं आहे आता. सो चला आता आम्ही इथून सबवेमधून जातो आतून तिकडे. सो गाईज बघू शकता, हे आहे ब्रिटिशकालीन VT स्टेशन CSTM. आणि ही आहे आपली मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग, मुख्यालय. सो चला जाऊया आतमध्ये. आता आपल्याला जायचं आहे. 3ची एंट्री आहे. लेट्स सी, बघूया काय सीन आहे. सो गाईज आता इथे ना तिकीट वाटत आहेत सर. या सरांशीच आता मी बोललो होतो आणि एक तिकीट अरेंज झाली आहे पुष्करची. सो असे आम्हाला सगळ्यांना असे म्हणजे बॅचेस दिले, त्याच्यावर नावं लिहिली आहेत. आणि आता एक थोड्या वेळातच आमचं आतमध्ये एंट्री होईल आणि आम्हाला हे हेरिटेज वॉक बघायला मिळेल BMCचं. इतक्या वर्षात पहिल्यांदा BMCची बिल्डिंग आतून बघायला मिळेल. सो खरंच खूप एन्जॉयमेंट आहे. सो हेच सर आहेत आपल्याला आता जी माहिती सांगतात आहे या BMC बिल्डिंगबद्दल. सो गाईज आता तुम्ही जर बघाल ना तर इथे जवळपास एक 10 ते 12 लोक आहेत. आय थिंक ही जवळपास काहीतरी 20 लोकांची बॅच असते आणि प्रत्येकी 20 लोकांना म्हणजे आय थिंक सॅटर्डे संडेज हे असतं, म्हणजे इथे हेरिटेज वॉक मिळतो. याचं वेबसाईट आहे, याची प्रॉपर वेबसाईट आहे, काय तिकीट प्राईस आहे, ते सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेनच. So my name is Vasan Sansgiri, and I'm part of an organization called Khaki Tours. Okay? Khaki is a short form of keeping heritage alive and kicking in India. Okay? And we are all professionals. We have full-time jobs. Somebody is an architect, doctor, lawyer, chartered accountant, and people work in corporate. I have retired, but I do this out of my passion and love for the setup. And how many islands were there? 7 islands. Wrong answer. There were 23 islands. Okay. And 23 islands. So now we're going to hear a lot of information. If you can go out and boast your friends, okay? You can ask, quiz them and come on top. So there are 23 islands and they're joined together. Just give me the names here. And they're joined together and in the around 1830-40 it starts joining together. And what is considered as the island of Mumbai, by joining all this, extends up to the South Bombay, if I were to say, and I
I'm saying Bombay consciously, extends up to Mahim, up to Sion. Okay, that was the boundary, and south of course up to. Therefore, this was really what Mumbai was. In 1950, it extends up to Jogeshwari on the western side, up to Bhandup on the central side, and Mankur. And in 1957, it extends right up to Dahisar on the western, ओके. up to Mulund on the central, and of course Mankur. That becomes what is called as Greater Bombay, and that comes and later on became Mumbai, of course, and it comes under the jurisdiction of MCGM. Okay, right? सो गाईज आत्ता जस्ट माहिती सांगतात त्याप्रमाणे 1888 साली विक्टोरिया टर्मिनस हे बांधलं गेलं, म्हणजे आत्ताचं CSTM स्टेशन. आणि त्यावेळेचं ॲडमिनिस्ट्रेशन स्टेशन होतं इंग्रजांचं, जे आत्ताचं रेल्वे स्टेशन आहे. He designed 9 buildings in Bombay. Okay, iconic. Each one is more iconic than the other. And he builds this in a very classical European style. If you see, and let's look at it from the top. You can see over there that is the coat of arms of the this thing, municipal corporation. Yeah, it was not always like that. All right. If you see this, if you see that today how it is, but before that it was this Bombay municipality. This was the coat of arms. Okay, and below that was written Urbs Primus in Indus. A ship. Okay, she is the guardian angel of Mumbai. She is Urbs Primus in Mumbai, and she is holding a ship in her hand, which signifies the reason of prosperity and the existence of Mumbai. Okay, so much about the outside of the building, but let's go inside. सो गाईज आता बाहेरून थोडी बहुत माहिती घेतल्यानंतर आपण आता मेन म्हणजे आतमध्ये जाणार आहोत. इनसाइड स्ट्रक्चर काय ते आपण बघणार आहोत. Guys, this is amazing. Now I want you to first read this plaque. First of all, that plaque that you saw is like the foundation stone, but it cannot be the original foundation stone because in addition to it being in English, it's mentioned in Marathi. So where the lady went, and just see the year, okay, and then read this plaque. And I want to see your observation. How good your observation? It says it is. But when did the work start? 25th April 1889. Okay, so there is a gap of 5 years. What is the reason? Why is there such a big gap? No, it's not the reason you're thinking, because it's a municipal office, that's why it is taking delay. The reason was that to design this municipal corporation office, there was a competition in London. Okay, and in that competition there was a winner. Is this person? Okay, he won the first prize. His name was Robert Cecil. Okay, he was a Scotsman and he won the first prize. Wrong, there's that. All that drama went on for 5 years. Okay, by that time, if you remember, I told you 1888 the railway station is ready. Okay, VT station is ready. Camps. ते सांगतात की त्यावेळी म्हणजे क्रेन्स नव्हत्या, काही मोठी मोठी मशीन्स नव्हते. सो काही लोक मध्य प्रदेशमधून येऊन त्यांनी हे ॲक्च्युअल बांधलं होतं. त्यांना म्हटलं जायचं कामाटी. तुम्ही बघू शकता, खरंच खूप सुंदर स्ट्रक्चर आहे. सो गाईज हे खायचे जे स्टाईल्स आहेत ते 1889 सालचे आहेत. सो गाईज आता आपला हेरिटेज वॉक चालू झालेला आहे. आता आपण पुढे पुढे काही गोष्टी बघणार आहोत या BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या आतील. तुम्ही बघू शकता हे जुनं लाकडी स्ट्रक्चर वगैरे. सो त्यांनी आता सांगितलं की हे जे हेरिटेज वॉक आहे ते वीकेंड म्हणजे सॅटर्डे संडेला एका दिवसाला 2 वेळा म्हणजे टोटल 4 वेळा असतं. सो
सो बिफोर म्हणजे आफ्टर कोरोना आणि बिफोर कोरोना हे होतं. नो बघू शकता सुंदर असं गार्डन आहे. यस लेट्स बी कूल. खरंच हे आतलं जे वातावरण आहे ते थंड आहे, कारण बाहेर जवळपास 40 डिग्री तापमान आहे. सो सरांच्या म्हणण्यानुसार ही जी 2 मळ्याची बिल्डिंग आहे BMCची, तो त्यावेळी म्हणजे 1800 काळीत लिफ्ट वगैरे नव्हती. सो जे कोणी सिनियर सिटीजन आहेत त्यांना जाण्यासाठी या शाफ्टमध्ये एक हायड्रॉलिक लिफ्ट होती आणि ते यूज करायचे पब्लिक. सो एक सुंदर असं फाउंटनसुद्धा आहे या BMC बिल्डिंगच्या आवारामध्ये. सो तेच सांगतात आहे सर की म्हणजे पूर्वीच्या काळच्या जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये तुम्हाला खूप प्राणी वगैरे दिसतील. जसं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आता म्हणजे लायन आहे, डक आहे. But yes, we'll walk through this where the political parties, some of them still their boards are there, but it's okay. Come. सो हे आहे काही पॉलिटिकल पार्टीजचे ऑफिसेस. हे तुम्ही बघू शकता जुना फोटो आहे. सो तुम्ही बघू शकता खूप सारे ऑफिसेस या BMC बिल्डिंगमध्ये, जसे अध्यक्ष महिला बाल कल्याण समिती म्हणा, किंवा इथे पण काही बोर्ड लावले आहेत. जसं तुम्ही भारतीय जनता पार्टीचं ऑफिस आहे, काँग्रेस पक्ष, शिवसेना, म्हणजे सगळ्या पार्ट्यांचं ऑफिसेस आहेत. बघू शकता ओल्ड लाईट्स वगैरे. Also, I want to draw your attention to beautiful staircase. It's called a floating staircase. Because why is it floating? There's no support. Normally there's support, but it's just floating in the air. Not floating obviously in this yeah. But they're both places. And all the सो लालबहादूर खंडेराव जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी या तिन्ही बिल्डिंग्स बांधल्या, म्हणजे VT स्टेशन, BMC आणि ताजमहल. सो त्यामुळे आतल्या ज्या स्टेअरकेस आहेत त्या सेम वाटतील तुम्हाला. सो गाईज बघू शकता हा आहे पॅसेज आणि आता आपण चाललो आहे या फ्लोटिंग पायऱ्यांवरून अप्पर फर्स्ट फ्लोअरला. सो गाईज तुम्ही विचार नाही करू शकत आता मी कुठे बसलो आहे. हे पार्लिमेंट. सो कॉर्पोरेटर्स किती आहेत मुंबईचे माहीत नाहीत, पण या 227 आहेत. ओके. सो 227 कॉर्पोरेटरसाठी ही प्लेस आहे. आणि तुम्ही बघू शकता हे आहे आपलं BMCचं ऑफिस. इथे आपले महापौर बसतात मुंबईचे, आणि मग इथे सगळे कॉर्पोरेटर बसतात, आमदार, आणि मग त्यांच्या मीटिंग्स वगैरे होतात. अमेझिंग ऑफिस आहे, खूप सुंदर हॉल आहे. होऊ शकता तुम्ही प्रबोधनकार सीताराम ठाकरे, सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांचे फोटो लावलेले आहेत तिथे. फिरोजशाह मेहता सरांचा पण फोटो आहे तिथे. जगन्नाथ सो मेयर जो असतो तो मुंबईचा प्रथम नागरिक असतो आणि तो हा BMCचा कारभार चालवतो. सो लास्ट ज्या होत्या आपल्या मेयर ज्या किशोरताई पेडणेकर होत्या शिवसेनेचा, आणि त्यांनी कोविड काळात खूप सुंदर काम केलं होतं, त्याबद्दलच सर सांगतात आता.
they'll open mic number 29. So you can talk and it will be heard by everyone. सो गाईज हे महापौर ऑफिस ॲक्च्युअल आणि समोर अहिल्याताई होळकर यांचा फोटो आहे. इन्कम टॅक्स सेक्शन आणि तुम्ही बघू शकता हा मस्त असा एक लुक दिसतो बिल्डिंगचा. All of you please come this side. सो गाईज अमेझिंग अशा ठिकाणी आपण आज आलेलो आहोत मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जिथून तुम्हाला पूर्ण मुंबई दिसते. येस and then you come down, you see these Gothic structures which are there, Gothic arches are there, but if you see the dome and you see the 4 minarets, it is very, very Islamic. Okay. So this style of architecture is called the transitional style of architecture. Mango. सो गाईज बघू शकता इथे खूप सारे जसं मी सांगितलं प्राण्यांचे स्ट्रक्चर्स आहेत. स्क्विरल्स आहे, मंकी आहे, क्रो आहे, खूप सारे म्हणजे स्ट्रक्चर्स आहेत आतमध्ये. रॅट्स खूप सारे प्राणी आहेत बघू शकता तुम्ही. इथे आऊल आहे वगैरे तुम्ही बघू शकता डिझाईन्स. इतके सुंदर स्ट्रक्चर त्या काळी 1893 1889 ते 93 या 4 वर्षात बांधले गेलेले. येस इट इज अ स्पेक्टॅक्युलर व्ह्यू आहे हा संपूर्ण मुंबईचा. मुंबई मायानगरी, द सिटी ऑफ ड्रीम्स, द सिटी नेवर स्लेप्ट. CST स्टेशनचा हा व्ह्यू मुंबई महानगरपालिकेच्या बिल्डिंगवरून अमेझिंग वाटतं. सरांच्या म्हणण्यानुसार मुंबईच्या जवळपास 8 सिस्टर कंट्रीज आहेत, सिस्टर सिटीज आहेत संपूर्ण जगभरात. या Okay, so Shanghai. This is so much talk of making Mumbai like Shanghai. शांघाय हां. We'll make it better. 8 ज्या सिटीज आहेत पूर्ण देश जगभरात त्यापैकी एक शांघाय आहे मुंबईची सिस्टर सिटी. सेम Look at F.W. Stevens. Even at this height, he brings in floral elements around this gallery. Okay? He makes sure that some flora, some flowers and leaves are there to beautify this whole place. Right? And from here, you can see the corridor over there. And that's a very good example of minted tiles. Okay? They're very, very, they look similar, but they are not. सो हे गाईज आत्ता आपण जस्ट बघितलं की हा हेरिटेज वॉक किती सुंदर होता, ज्याच्यामध्ये आपण बघितलं मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग. इतक्या वर्ष मी इथून जातो पण कधीच आतून बघायला नाही मिळालं, पण आज हे या सरांमुळे शक्य झालं. आणि संस्कृती सरांना खूप थँक्यू की त्यांनी हे अरेंज करतात खाकी टूर्सतर्फे. सो एकदा आपण सरांशी बोलूया 2 मिनटं की सर हे कसं काय अरेंज करतात वगैरे. खाकी टूर आमची संस्था अगदी रिसेंटमध्ये 5-6 वर्ष झालेली आहे, फॉर्म झालेलो आहे. ओके. आणि आमच्या कंपनीचं उद्देश हेच आहे की आपल्या मुंबई शहराचं हिस्ट्री, हेरिटेज आणि आर्किटेक्चरबद्दल लोकांना जास्तीत लोकांपर्यंत पोहोचावं करावी. नंबर 2, हे फक्त फॉरेनर्ससाठी किंवा लोक जे मुंबईत बाहेर राहतात त्यांच्यासाठी नाही आहे, जे ॲक्च्युअल सिटीजन्स आहेत मुंबईत राहतात. करेक्ट. त्यांची ही कर्मभूमी आहे. करेक्ट. त्यांना काय करायचं, लाईक आता माझंच आता जवळपास 37 इयर आहे. मी इतक्या इथून 1000 वेळा गेलो पण कधीच आतमध्ये यायला नाही मिळालं. तर आमचं तेच आयडिया आहे. आणि आम्ही गाईड नाही आहोत, आम्ही वी कॉल आउरसेल्व्स अँबॅसेडर ऑफ मुंबई. ओके. त्यांची हिस्ट्री, हेरिटेज आणि आर्किटेक्चर आम्ही शेअर करतो. ते आमच्या म्हणजे इंटरेस्टही करतो, लोकांपर्यंत काहीतरी एक माहिती पोहोचवण्याचं काम. एक्झॅक्टली.
सो थँक्यू व्हेरी मच सर या पूर्ण टूरसाठी आणि या खाकी टूरने जो अरेंज केलेला पूर्ण प्रोग्राम. मी फर्स्ट टाइम म्हणजे आलो या कार्यक्रमात आणि खरंच खूप सुंदर होता आणि आय होप याच्या पुढे पण हा कार्यक्रम कंटिन्यू राहील. सो थँक्यू व्हेरी मच सर. डेफिनेटली अँड प्लीज डू अटेंड आवर अदर वॉक्स. बाकीचे पण आमचे पुष्कळ 70हून जास्ती आमचे मुंबईमध्ये साऊथ बॉम्बेमध्ये बँड्रामध्ये धारावी असे आम्ही पुष्कळचे वॉक्स करतो. ओके. बाणगंगा म्हणजे असे या वॉक्स आहेत. प्लीज नक्कीच अटेंड करेन मी. तुम्हाला म्हणजे you'll see a very different part of it. येस. मी सरांचा नंबर आणि तिची वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करतोय. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा. थँक्यू व्हेरी मच. सो गाईज तुम्ही आता बघितलं असेल हा सरांशी आपण बोलणं जाणं खूप सुंदर म्हणजे माहिती सांगितली सरांनी, संजगिरी सरांनी BMC बिल्डिंगबद्दल. सो आता तुम्ही जे बघताय मी पुन्हा एकदा त्या बिल्डिंगच्या आवारात आलेले मुंबई महानगरपालिकेच्या आणि हा इथला टेरेस आहे आणि ही मागे आहे आपली म्हणजे VT स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस. सो खूप अमेझिंग वाटलं हा टूर. म्हणजे पहिल्यांदा मी काय म्हणतात मला वाटलं होतं की आतला फक्त बघायला मिळेल पण एवढी माहिती जी मिळाली ना 1889 ते 93 म्हणजे 4 वर्षात जे म्हणजे बांधलं गेली ही पूर्ण स्ट्रक्चर आणि खरंच खूप सुंदर आहे. अगदी त्याचं स्ट्रक्चर लंडनवरून वगैरे मागवलेलं वगैरे. तुम्ही पण नक्की या खाकी टूर्सच्या या म्हणजे या टूरला व्हिजिट करा म्हणजे हेरिटेज वॉकला BMC बिल्डिंगच्या. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.